तासनतास जिम मध्ये घाम गाळताय, वजन काट्यावरचा काटा खाली जात नाही म्हणून टेन्शन मध्ये आहात, तर थांबा. वजन कमी होणं म्हणजे तुम्ही फिट झालात असं नाही. फसव्या आकड्यांच्या मागे धावू नका. आज आपण उलगडणार आहोत वेट लॉस आणि फॅट लॉसचं गुपित. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. आजकाल प्रत्येक जण फिट राहण्यासाठी धडपडतोय. कुणी धावतोय, कुणी डायटिंग करतोय. पण 10-15 किलो वजन कमी करूनही चेहऱ्यावरचं तेज गायब होतं आणि शरीर ढिलं पडतं. डायटिशियनच्या मते याचं कारण म्हणजे आपल्याला वेट लॉस आणि फॅट लॉस याच्यामधला फरक माहीतच नाही. जेव्हा आपण क्रॅश डाएट करतो तेव्हा वजन मशीनवरचा आकडा वेगाने खाली येतो. पण यात फक्त चरबी जात नाही, तर शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे स्नायू म्हणजेच मसल्सही कमी होतात. खरं फिटनेसचं उद्दिष्ट हे फॅट लॉस असायला हवं. यात शरीरातील फक्त अतिरिक्त चरबी कमी केली जाते आणि मसल्स सुरक्षित ठेवले जातात. फॅट लॉस मुळे तुमची कंबर कमी होते, शरीर सुडवून दिसतं आणि ताकद वाढते. तज्ञ सांगतात की केवळ कार्डिओ करण्यापेक्षा स्ट्रेंथवर भर द्या. आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवा. वजन मशीनवरचा आकडा स्थिर असला तरी जर तुम्हाला तुमचे कपडे लूज होत असतील आणि तुम्हाला उत्साही वाटत असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. लक्षात ठेवा, जर तुम्ही खूप लठ्ठ असाल तर सुरुवातीला वेट लॉस ठीक आहे, पण फिटनेससाठी फॅट लॉस आणि मसल टोनिंग हीच खरी गुरुकिल्ली आहे. 7 ते 8 तास झोप आणि भरपूर पाणी पिणं हे फॅट लॉस साठी औषधासारखं काम करतं. केवळ काट्यावरचा आकडा कमी करणं म्हणजे आरोग्य नाही, तर शरीरातील शक्ती वाढवणं आणि अतिरिक्त चरबी जाळणं हाच खरा फिटनेस आहे. आकड्यांच्या मायाजालात अडकण्यापेक्षा आरशात दिसणाऱ्या स्वतःच्या सुडौल आकारावर विश्वास ठेवा. चरबी जाळा, ताकद वाढवा आणि निरोगी आयुष्याची नवी वाट निवडा. लक्षात ठेवा, फिटनेस हा आकड्यांचा खेळ नाही, तर तो तुमच्या जीवनशैलीचा आरसा आहे. चुकीच्या पद्धती सोडून द्या आणि तज्ञांच्या सल्ल्याने फिट व्हा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.